हे जरी सत्य असलं तर आपल्याच लोकांना आपण नाव ठेवू नये. फक्त मी अपेक्षा मात्र अशी करेन की त्यांनी संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालावं. कारण तुकोबारांनी सरळ सांगितलंय, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते, बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा. म्हणजे कीर्तनाला गेलं तर बुका लावून घेऊ नका, माळ घेऊ नका, पुन्हा कुणाची स्तुती करू नका. नरदेहाची एखादा संयोजक असतो, तुम्ही हे केलं फलानं केलं, कुठले तर जोक करणं काहीच गरज नाही. अध्यात्म एवढं सुंदर आहे ना, फक्त त्यातलं उचलायचं आपल्याला लोकांना नेऊन द्यायचं आहे. मनाचं खूपसिलं की कीर्तनं बिघडून जातात, प्रवचनं बिघडून जातात. पण संतांनी सांगितलं पुढे लोटलं की आपल्यावर जबाबदारी पण राहत नाही आणि खऱ्या अर्थानं आपलं काम करून जातो आपण. आम्ही तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला एवढ्यासाठी आलो की संत लोकांनी सांगितलेलं सांगण्यासाठी आमचं काम आहे आणि तेच काम आम्हाला पुढे करायचं आहे. मी जालन्याला असताना शुद्ध शाकाहारी माणूस आहे मी. माझ्या बाजूला एक नॉनव्हेजचे अधिकारी बसले आणि त्यांनी दोन्ही ताट आणले तिथे जेवायला. एक नॉनव्हेज पण होतं आणि एक व्हेज पण होतं. मी तिथून ताट घेऊन दुसरीकडे जात होतो. वाढणारा वेटर रेस्ट हाऊस मला काय म्हणते, सर आप आपके पत्तल में का खाऊ ना, आपको क्या करना है उसके पत्तल में का. काय म्हणजे सामान्य माणूस नागरिक तिथं वाढणारा जेवायला वाढणार की त्याचं नॉनव्हेज त्याच्या ताटात आहे, त्याच त्याला खाऊ द्या ना साहेब, तुम्ही तुमच्या ताटात जेवायला उठून जायची काय गरज आहे. अगदी त्याप्रमाणे कोणी पैसा खात असेल व्यवहार करते त्याचा विषय, मला काय देणे गेले. माझ्या ताटात जे वाढलंय शासनाचा पगार आहे मला पुरेसा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्याला ओझे आलं नाहीत. कारण डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो, पण मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी हाती लावत शकत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत नसते, खऱ्या अर्थानं मनस्थिती कारणीभूत असते. आणि संत साहित्य मनस्थिती सुधारवतं. मन करा रे प्रसन्न, तू म्हणे हे मीची करी झालं, त्या माध्यमातून सोपं होत गेलं सगळं. तो आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज 2-4 आपण पेपरमध्ये वाचतो. आता माझा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या कोणत्या शेतकरी महिलांना आत्महत्या केल्या? नाही करत ना. म्हणजे तुम्ही पुरुषाला की तुम्हाला वाटतं सगळी जबाबदारी तुमच्यावर. अरे तू मेलून गेल्यानंतर तुझी बायको जी बिचारी विधवा राहते ना, मागं ती लेकरं सांभाळते, घर सांभाळते, शेत सांभाळते, विचार का नाही करतो? लगेच देह सोडून मरायला निघून झाले असतात लोक, पण तुम्ही मरता पण दुसऱ्याचं किती अवघड होऊन जातं त्याचा विचार करा ना. म्हणजे स्त्री असून सुद्धा एवढी स्वतःला सांभाळते. आत्महत्या हा पर्यायच नाही, कुठल्या समस्येवरचा पर्याय नाही. तुम्हाला जगलं पाहिजे. आता मुलांच्या बाबतीमध्ये सांगायचं, मुलांचा ताण पण मायबापाला असतो. अरे बाबांनो, तरुण पिढीला मी सांगेन, ह्या जगामध्ये काही अवघड नाही, नव्हे असे काही नाही अवघड नाही, काही वाढतो चोरी. जगामध्ये अवघड असं काहीच नाही, जोपर्यंत तू निश्चय करत नाहीस तोपर्यंतच अवघड आहे. काय तुझ्यासमोर रद्दी पेपर जरी पडला ना, पाणीपुरीचं खातोस ना, खा, माझं म्हणणं नाही, पण ते पाणीपुरी खात असताना जो पेपर तुझ्या हाताखाली आला 2 वर्षाखाली जरी असेल ना, त्यावरची बातमी वाच, 1 मार्काचा अभ्यास तयार होतो. बरोबर. बसमधून चाला तिकडे तिकडे शहरात शिकायला येतोस ना, एखाद्या म्हाताऱ्या शेतकऱ्याच्या बाजूला जाऊन बस, बाबा विचार, बाबा शेत किती एकर आहे तुम्हाला, काय पेरलं, ते म्हणजे मका पेरल्या, कोणत्या पेरल्या, कापूस पेरला, कोणत्या जातीचा पेरला, कोणता रोग पडतो, कोणतं औषध मारता, 4 प्रश्न पाठ होतात ना. करीतच नाही. कानात मोबाईल घालतं, हालत, गाडी हालते, हे हालतं, ह्याचं नसीब हालत राहतं. का तुम्हाला घेताच येत नाही? कुठूनही घ्या ना अभ्यासक्रमाला, का नाही घेतात? तुम्हाला 200-400 पुस्तकं पाण्याच्या बाहेरचा पडतो का अभ्यासक्रम? तुम्हाला पुस्तकं लिहायची आहेत का? लिहून ठेवलेली वाचायचे. 400 पानाची पुस्तकं 365 दिवसामध्ये वाचा. 1 ते 1.25 पान रोज फक्त पाठ करा. झाले तुम्ही कलेक्टर आहेस का नाही होत? वाचायचेच नाही. परीक्षा आली की अवघड जातं, परीक्षा पुन्हा पुढे वाचू. कशाला वाचू? 400 पानं किंवा 700 पानं जे काय असेल 1-2 पानं रोज पाठ कर. वर्षभरामध्ये सगळं पुस्तक पाठ कर. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. खरं तर आज एक वेगळा विषय आपण घेऊन येत आहोत. आपल्यासोबत आहेत ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फडसर, जे की एक प्रशासकीय अधिकारी IAS ऑफिसर असलेले फडसर आहेत. त्यांचा प्रशासनाचा अनुभव काय आहे, तरुणांसाठी प्रेरणादायक अशी ही स्टोरी आहे. त्याचबरोबर एक प्रशासकीय अधिकारी कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या अलौकिक वाणीने आणि कार्याने तरुणांमध्ये असेल समाजामध्ये एक प्रेरणास्थान म्हणून निर्माण झालेले फडसर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचा प्रशासकीय अनुभव होता आणि त्यांच्या हे जे कीर्तन माध्यम आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांची समस्या होती. जय हरी माऊली. जय हरी. खरं तर आम्हाला कौतुक होतंय, आपल्यासारखे जे ज्ञानदास आहेत, कीर्तनावर एवढं सुंदर ज्यांचं कार्य चालू आहे त्याबद्दल. खरं तर ही सुरुवात कशी झाली सर प्रशासकीय अधिकारी बनण्याची? प्रशासकीय अधिकारी एक तर आमची फार गरिबी परिस्थिती होती आणि असं वाटायचं की आई वडिलांनी वाटायचं, मलाही वाटायचं की कुठं ना कुठं आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. कारण अतिशय हलकीची परिस्थिती माझीच म्हणून नाही, बहुतांश लोकांची त्या काळामध्ये अशीच परिस्थिती होती. आणि शिक्षक व्हावं किंवा ग्रामसेवक व्हावं, तलाठी व्हावं असं काहीतरी वाटायचं. मग अभ्यासाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तर स्पर्धा परीक्षा आम्हाला कळली की याच्यातून डेप्युटी कलेक्टर होता येतं, PSI होतं, त्याला फौजदार असे म्हणायचे तेव्हा. आणि त्याच्या फार एक क्रेज होती तेव्हा की मला असं झालं पाहिजे. आणि त्यानिमित्तानं अभ्यास करण्यासाठी मी ऍक्च्युली हैदराबादला एका कंपनीमध्ये काम करत होतो. पण माझे मित्र संभाजीनगरला म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादला राहत होते, त्यांनी मला इथं बोलवलं आणि त्यांचा अभ्यास वगैरे पाहिला आणि त्यातला मला बऱ्यापैकी सोपा वाटू लागला. मग त्यांच्यासोबत अभ्यास करत गेलो, पास झालो, सुरुवातीला अकाउंट ऑफिसर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो, नंतर आपण जसं म्हणता IAS ऑफिसर, तसं प्रमोशन मग मला 2011ला IAS मिळालं. खरं तर हा खूप सुंदर असा प्रवास आहे, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राचाही तुम्हाला अनुभव येत गेला. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कसा अनुभव राहिला आणि जनतेसोबत जेव्हा तुम्ही कार्य करत होतात
जनतेची सेवा करत होतात या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून, तर काय काय अनुभव तुम्हाला चांगले आहेत? प्रशासकीय अनुभव असा आहे की जर प्रशासनाच्या खुर्चीवर बसत असताना आपण ठरवलं की आपण जनतेचे सेवक आहोत, कारण आमची निवड कोणी केली आहे? महाराष्ट्र लोक सेवा आयोग, म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही सेवक आहोत. आणि सकारात्मक वृत्तीने त्याचं काम कसं करता येईल हा जर विचार आपण केला तर शासन सुद्धा पाठीशी राहतं. एखाद्या नियमामध्ये 50% करता येऊ शकतं, करता येत नाही अशी जर परिस्थिती असेल आणि जर समोरच्याचं काम सकारात्मक असेल, सार्वजनिक हेतू साध्य होणार असेल तर 100% अशा लोकांच्या पाठीशी शासन राहतं. आणि अशा पद्धतीने निर्णय घेत गेल्यामुळे लोकांना पण आपलं वाटत गेलो. आणि तुम्हाला तुम्ही जसं म्हणताय कीर्तनकार म्हणून, आणि कीर्तनाच्या माध्यमातून नाळ जोडायचा प्रश्नच निर्माण झाला नाही, कारण ग्रामीण भाग आजही पुन्हा ज्ञानोबा तुकोबावर विश्वास ठेवणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलल्यामुळे त्याला मी त्यांचा आपला वाटायचो. म्हणजे थोडक्यामध्ये अधिकारी आणि नागरिक याच्यात जी दरी असायची ती दरी नावाचा प्रकारच आमच्या बाबतीमध्ये नव्हता. मग शासनाच्या योजना असोत किंवा माहिती देणं असो सहजपणे लोकांपर्यंत मला पोहोचत आलं आणि लोकही माझ्यापर्यंत सहजपणे पोहोचत गेले. म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेमध्ये राबवताना ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून किंवा एक कीर्तनकार आणि भक्ताच्या माध्यमातून सॉल्व्ह करताना सोपं गेलं असं वाटतं? अतिशय सोपं गेलं, अतिशय. कारण कीर्तनामध्ये जवळपास 10-15 मिनिट मी शासकीय योजनावरच बोलायचो. बहुतांश वेळा मी तेव्हा स्वसदान दुकानाच्या अनुषंगाने असणारे बीपीएल असेल किंवा एपीएल कार्ड असेल, कोणत्या योजना कोणाला आहेत, शासन काय देतं शेतकऱ्यांना, हे सांगत गेल्यामुळे लोकांची संख्या प्रचंड वाढत गेली. कारण कागदावरून पाठवून देणं, त्यांना वाचायला सांगणं आणि आपण कीर्तनाच्या माध्यमातून दाखले देत सांगणं आणि शासनाच्या योजना सांगणं हे फार प्रभावी ठरत गेलं. आणि मग आम्हाला आमचं काम करणं पण सोपं झालं. आणि लोकांना असं वाटायचं साहेबाकडे गेले की रोजगार मिळतो, मी थोडाच रोजगार देणार होतो, फक्त शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत सांगायचो. म्हणजे शासनाचं, कारण मला पगारच त्यासाठी मिळायचा ना. आणि शासनाला सुद्धा बऱ्याच वेळा चांगलं वाटत गेलं. अनेक वेळा तर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील की माननीय सचिव साहेब असतील यांनी माझे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कौतुक केलं, फार छान काम करताय तुम्ही हे. आणि मला ह्याला काही वेगळ्या पगाराची गरज नव्हती, असंच माझं काम होऊन जायचं. दौरे गेल्यानंतर खेड्यागावामध्ये मला अध्यात्म रुजवता आलं आणि शासनाच्या योजना पण सांगता आल्या. सर, तुम्ही जिल्हाधिकारी झालात, मग शासनाच्या म्हणजे एक जिल्हाधिकारी पदावर असताना कीर्तनाकडे कसं काय ओढ निर्माण झाली, म्हणजे याची सुरुवात कशी झाली? जिल्हाधिकारी म्हणून आय एस ऑफिस, आय एस केडरमध्ये आता असलं की आपण जिल्हाधिकारी त्यांना म्हणतो, मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे. आय एस केडरमध्ये काम करत असताना असो किंवा डेप्टी कलेक्टरपासून प्रमोशन होईपर्यंत काम असो, कीर्तनाकडे त्या काळात आलो नाही मी, तर त्याच्या अगोदरपासूनच कीर्तन प्रवचन सेवेमध्ये होतो, फार पूर्वीपासून. 2002ला पहिलं माझं कीर्तन झालं आणि 1997ला माझं पहिलं प्रवचन झालं. म्हणजे फार पूर्वीपासून करत गेलो. आणि हे माझ्या घरामध्ये वडिलोपार्जितच ही परंपरा आमच्या घरात चालत आलेली आहे. आणि अध्यात्माशिवाय मानवी जीवनामध्ये आनंद मिळत नाही, ही माझी 100% खात्री आहे. फक्त तुम्हाला सकारात्मकतेनं तिकडे बघावं लागेल. अंधश्रद्धा जर सोबत घेऊन आम्ही गेलो तर मग दुःखाशिवाय वाटायला काही येणार नाही, आपण पण इतरांप्रमाणे नाव ठेवून मोकळं होऊ शकतो. पण संत महात्म्याकडे जर पाहिलं तर अंधश्रद्धेकडे जाण्याचं कारणच नाही. इतकं सुंदर शास्त्र, इतकं आमचं अध्यात्म सोपं आहे. बरोबर. सर, शासकीय जबाबदारी पेलणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि कीर्तन सेवा करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी कशा पार पाडल्या? म्हणजे तुम्ही हे जबाबदारीच नाही खरी म्हणजे कीर्तन करणं. कारण का आपण चालतं, आता जे बोलू लागलो ना, सामाजिक विषयावर जेव्हा आपण बोलतो की तुमच्या मनामध्ये एखादा भाव निर्माण होतो की लोकांपर्यंत काहीतरी पोहोचलं पाहिजे, हेच कीर्तन आहे. ह्याच्यापेक्षा फक्त आम्ही कपडे घालून तिथे उभे राहायचो आणि लोकांना असं वाटायचं एवढा मोठ्या पदावरचा अधिकारी उभा राहिला आणि काहीतरी वेगळं सांगणार आहे. आणि खरंच वेगळं सांगता आलं, कारण पदावरून सांगणाऱ्या माणसानं जर कीर्तन वगैरे जर केली तर त्याला चाकोरीच्या बाहेर जाता येत नाही. बाकीचे लोक हसून खेळून गप्पा मारून टाइमपास करून जाऊ शकतात, पण आम्हाला तसं करता येणार नाही. कारण दोन्ही बाजू सांभाळायच्या आहेत. तुमची मुलं तुमची संपत्तीत लेकरं घडली पाहिजेत, मायबापाने कसं वागलं पाहिजे, नवरा बायकोने कसं वागलं पाहिजे, संत काय सांगतात, मग शासन तुमच्यासाठी काय देतं, तुम्ही काय केलं पाहिजे. आणि सहजपणे मिसळून गेलं ना. बरोबर. म्हणजे त्याला वेगळं करावंच लागलं नाही. दुधाची तुम्हाला कबर दूध प्यायला जर दिलं ना, त्याच्यामध्ये वेगळ्याने साखर टाकायची गरज नाही, टाकूनच आणलेलं असतं ते, तेव्हाच ते गोड लागतं. आणि अगदी असं सहज बोलता बोलता होऊन गेले कीर्तन प्रवचन. आणि शासनाचं काम झालं आणि अध्यात्म पण तिथं रोज होत आलं. कळत नकळत माझ्याकडे सामाजिक पुण्य पदरात पडलं आणि आध्यात्मिक पण पडलं. दोन्ही बाजूने मी आनंदी झालो. खरं तर कीर्तनाचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न असा आहे की अनेक कीर्तनकार आता येत आहेत, परंतु कुठेतरी कॉमेडी, त्याच्यानंतर लोकांना आवडेल अशा पद्धतीने विनोद बुद्धी किंवा कीर्तन सेवा जी ओरिजिनल कीर्तनकार करतो, कीर्तन सेवा ती कुठेतरी दुर्लक्षित होतीये आणि वेगळा ट्रेंड निर्माण होते, असं याकडे कसं बघतं? बऱ्यापैकी हे ट्रेंड निर्माण झाले. पण कसं आहे माहिती का, लोखंडाने लोखंड कापावं हे जरी सत्य असलं तर आपल्याच लोकांना आपण नाव ठेवू नये. फक्त मी अपेक्षा मात्र अशी करेन की त्यांनी संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालावं. कारण तुकोबारांनी सरळ सांगितलंय, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते, बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा. म्हणजे कीर्तनाला गेलं तर बुका लावून घेऊ नका, माळ घेऊ नका, पुन्हा कुणाची स्तुती करू नका. नरदेहाची एखादा संयोजक असतो, तुम्ही हे केलं फलानं केलं, कुठले तर जोक करणं काहीच गरज नाही. अध्यात्म एवढं सुंदर आहे ना, फक्त त्यातलं उचलायचं आहे, आपल्याला लोकांना नेऊन द्यायचं आहे. मनाचं खूपसिलं की कीर्तनं बिघडून जातात, प्रवचनं बिघडून जातात. पण संतांनी सांगितलं पुढे लोटलं की आपल्यावर जबाबदारी पण राहत नाही आणि खऱ्या अर्थानं आपलं काम करून जातो आपण. आम्ही तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला एवढ्यासाठी चालू की संत लोकांनी सांगितलेलं सांगण्यासाठी आमचं काम आहे आणि तेच काम आम्हाला पुढे करायचं आहे. हे केलं की सोपं आहे सगळं.
सर, अनेक तरुण कीर्तन सेवेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत, कीर्तनकार होण्यासाठी. त्या तरुणांना काय मार्गदर्शन कराल की कशा पद्धतीने, जसं तुम्ही आता बोललात की कीर्तन सेवा करताना जे स्वामी माऊलींचे विचार आहेत, संतांचे विचार आहेत, तेच तुम्ही सांगा, मनाचं काही भरडू नका. तर याकडे कसं सांगाल तुम्ही तरुणांना? खरं म्हणजे इकडे वेगळ्याने यावंच लागत नाही, कारण आपण त्याच्यातच आहोत, फक्त आम्हाला कळलं नाही. आमची मानसिकता जेव्हा व्यापक होते ना, आता तुम्ही कीर्तनच करता एक प्रकारचं. हे कीर्तन म्हणजे काय कपडेच घातले पाहिजे, फेटाच घातले असं नाही. कारण सततम कीर्तयंतो मा, म्हणजे सतत कीर्तन का 24 तास कीर्तन करणार का? जेव्हा आमची मानसिकता सकारात्मक होते, लोकांबद्दलचं प्रेम होतं, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, सगळ्या जीवामध्ये आम्हाला ईश्वर दिसतो, तर आम्ही कीर्तनच करतो. घरात बसणं, उठणं, खाणं पिणं चांगल्या पद्धतीने तुम्ही करत असताना ते सुद्धा कीर्तनच आहे एक प्रकारचं. म्हणजे वेगळ्यानं तुम्हाला त्या क्षेत्रात जायची गरज नाही, फक्त मानसिकता सकारात्मक करा. 2 रुपयाचे तुम्ही कमवायचे आहेत, काही खोटं नाटं सांगायचे, टिंगल टावळ्या करायचे, तर पुण्य करायला तुम्ही पापदरात पडू शकतो. मग ते करू नका. मग करायचं नाही तर तुम्हाला करायचं तर अतिशय सकारात्मक करा, नाही तर येऊ नका या क्षेत्रात. बरोबर. सर, आता कीर्तन सेवा करताना तुमचे प्रेरणास्थान काय होते, किंवा तुम्ही आता पुस्तक सुद्धा लिहिले आहे कीर्तन सेवेबद्दल, त्याबद्दल? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संत परंपरा म्हणजे कोणते पुस्तक वाचले पाहिजे कीर्तन करण्यासाठी एक चांगल्या प्रकारे, म्हणजे कोणत्या ग्रंथाचा अभ्यास पाहिजे, जसं ज्ञानेश्वरी असेल, अभंग असेल, हे तर पाठ पाहिजेच, पण त्याचसोबत अजून काय शिकायला पाहिजे किंवा काय वाचायला पाहिजे, हे काय सांगा? ज्ञानेश्वरी हा अध्यात्माचा आधारस्तंभ आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झालेत, मग ते नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, चोखोबाराय असतील, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, जनई असेल, मुक्ताई असेल, ह्या सगळ्या संतांनी ज्ञानोबाराय हात केले किंवा ते ज्ञानेश्वरी वाचा. आणि ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाला आपोआप गोडी लागते, तुकोबारायच्या गाथेची लागते, नामदेव महाराजांच्या गाथेची लागते, कारण हे सगळे एकमेकांमध्ये जुळलेले आहेत, सगळे एकमेकांमध्ये बसले आहेत. आणि याच्या बाहेर जायची गरजच नाही. जेव्हा मी इकडले तिकडलं काय तर वाचतो ना, पण त्यातलं चांगलं घेता आलं तर काही घ्या, वाचनाबद्दल माझा आक्षेप नाहीये, पण त्यातलं नको ते घेऊन हसवण्या फसवण्यासाठी कीर्तन करतो. कारण इथं तुम्ही चुकीचं जर बोललात कीर्तनामध्ये, तर लोकांच्या भावनेला तडा जातो, आत्मबलाला तडा जातो. भावनेला गेलेला तडा, आत्मबलाला गेला तडा कशानेही भरून निघू शकत नाही. व्यवहारिकपणा त्याच्यात आला की आत्मबलाला तडा जातो. म्हणून अध्यात्मामध्ये व्यवहारच नको. बरोबर. सर, आता तुमच्या साहित्याबद्दलची चर्चा चालू होती. साहित्यामध्ये तुम्ही जे पुस्तक लिहिले कीर्तनाच्या माध्यमातून, तर त्याविषयी काय सांगाल की ते प्रेरणा, म्हणजे ते पुस्तकांचं जो वाचल्यानंतर अनेक तरुणांनाही गोडी निर्माण होतीये, तर याकडे कसं बघता तुम्ही? मी काय केलं, अनेक वृत्तपत्रातून भरपूर लेख लिहिले. जवळपास आता माझी संख्या डबल काशीनाथ इकडून तिकडे झाले, जवळपास 15,000च्या जवळपास लेख आहेत म्हणलं तरी चालतं, इतके लेख मी लिहिले. आणि त्या लेखावरच्या प्रतिक्रिया लोकांच्या यायच्या, फोन नंबर टाकल्यानंतर खाली की महाराज फार चांगले लिहिले, आमच्या घरात त्याच्यामुळे असं सुधार बसला, मी आता दारू प्यायची सोडलेली आहे, मी भांडणं करायचं सोडलंय, भावाचा बांध सोडलाय, कधी सून म्हणते की मी आता सासूला आई म्हणायला सुरुवात केली. कीर्तनात उठून पण सांगतात, अरे मग एवढा जर चांगला प्रभाव होत असेल तर पुस्तक स्वरूपाने काय देऊ नये आपण. मग तेच लेख वगैरे करून किंवा समाजाला जसं बोलता येऊ शकतं उदाहरण टाकून काय घडलेलं, फक्त त्या व्यक्तीचं नाव बदलून, ती जागा बदलून, कारण त्याला वाईट वाटू नये म्हणून, अशा प्रकारचे प्रॅक्टिकली दैनंदिन जीवनातले उदाहरण टाकून लिखाण केलं, त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. मला त्या पुस्तकातून 2 रुपये कमवायचा विषयच नाही, कारण का मी कीर्तनामध्ये गेल्यानंतर बुका घेत नाही, भाळ घेत नाही, माळ घेत नाही, कुणाच्या घरला जेवायला जात नाही, कुणा कीर्तनकार ज्यांनी मला बोलवलं असेल त्याचं नाव सुद्धा मी कीर्तनात घेत नाही. मग असेल पंक्तीला बसूनच जेवतो, मानधनाचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे सहजपणे लोकांपर्यंत पोहोचत आलं आणि पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचल्यामुळे आणखी त्याची प्रतिक्रिया चांगली आली. म्हणजे एखाद्या वेळेस ऐकल्यानंतर माणूस विसरून जातो, मोबाईलमध्ये व्हिडिओ बघायला कंटाळा करू शकतो, पण पुस्तकाची पानं चालणं सोपं आहे. बरोबर. म्हणून त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मी नाही तर ज्ञानोबा तुकोबांचे विचार पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच आजच्या काळामध्ये प्रत्येक कीर्तनकार 25,000 30,000 मानधन घेतल्याशिवाय येत नाही, परंतु तुमच्यासारखा कीर्तनकार, जो की एक IAS ऑफिसर असलेला कीर्तनकार, जेव्हा प्रवचन देतो तो मानधनही घेत नाही आणि म्हणजे एकदम सेवाही देत नाही, जसं तुम्ही आता बोललात. तर हे करताना कुठेतरी असं वाटत नाही का की यार आपण पैसे घेतले पाहिजे, जसं तुम्ही? नाही, तो तर विषयच नाही. तर बघा, साधी गोष्ट आहे, मी जालन्याला असताना शुद्ध शाकाहारी माणूस आहे मी, माझ्या बाजूला एक नॉनव्हेजचे अधिकारी बसले आणि त्यांनी दोन्ही ताट आणले तिथे जेवायला, एक नॉनव्हेज पण होतं आणि एक व्हेज पण होतं. मी तिथून ताट घेऊन दुसरीकडे जात होतो. वाढणारा वेटर रेस्ट हाऊस मला काय म्हणते, सर आप आपके पत्तल में का खाऊ ना, आपको क्या करना है उसके पत्तल में का. काय म्हणजे सामान्य माणूस नागरिक तिथं वाढणारा जेवायला वाटणार होतं की त्याचं नॉनव्हेज त्याच्या ताटात आहे, त्याच त्याला खाऊ द्या ना साहेब, तुम्ही तुमच्या ताटात जेवण उठून जायची काय गरज आहे. अगदी त्याप्रमाणे कोणी पैसा खात असेल, व्यवहार करते, त्याचा विषय मला काय देणे गेले. माझ्या ताटात जे वाढलंय शासनाचा पगार आहे मला पुरेसा आहे, आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्याला ओझेच आलं नाहीत. कारण डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो, पण मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी हाती लावत शकत नाही, आणि त्याला परिस्थिती कारणीभूत नसते, खऱ्या अर्थानं मनस्थिती कारणीभूत असते. आणि संत साहित्य मनस्थिती सुधारवतं. मन करा रे प्रसन्न, तू म्हणे हे मीची करी, झालं त्या माध्यमातून सोपं होत गेलं सगळं. निश्चितच. आता जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करायचं. आणि सर, आज व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तर तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांना काही प्रेरणा देणार का नाही? कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आता तुम्ही बघताय
की मोठ्या प्रमाणामध्ये मोकोका लावणार, आम्ही हे करणार ते करणार, खूप मोठ्या माहिती येत आहे. परत सर्वात जास्त व्यसनाधीनता संभाजीनगरमध्ये म्हणजे एक मराठवाड्यात वाढल्याचं आपल्याला बघायला मिळते. याकडे कसं बघता आणि तरुणांना काय मार्गदर्शन? मी तर स्वतःला असा भाग्यशाली समजेल, कदाचित मी असा एक वेगळा कीर्तनकार असा आहे की माझं ज्या गावामध्ये कीर्तन असतं त्या गावची लोकसंख्या जर 1000 असेल तर माझ्या कीर्तनाला 1,500 ते 2,000 लोक असतात. आणि जास्तीत जास्त मुलं मुली असतात, तरुण तरुणी असतात. का? कारण त्यांना वाटतं की एवढ्या आयस पदावरचा माणूस कीर्तन करतो आणि मग मी त्या संधीचा फायदा करून लोखंड कापवत असत, त्यांना आदळून बदलून डोकरून ठोकून काढतो आणि सगळ्या पुढे घेतो. 100% कीर्तन सुटल्यानंतर मुलं म्हणतात, सर आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, सर मी शब्द देतो आता दारू पिणार नाही, सर मी आता याला उलटं बोलणार नाही, मी काम करेन फलानं करेन. कारण त्या अर्धा तासात 1.5 तास 2 तासातल्या अर्धा तास मी मुलावरच घालतो त्याला. कारण मायबापाची खरी संपत्ती जर काय असेल तर लेकर आहे. आणि लेकर जर चांगली घडली ना तर मायबापाने वेगळं कमवावं लागत नाहीत. आणि मायबापाने प्रचंड कमवून ठेवलं, लेकर जर बिघडवली तर मायबापाला सुद्धा भिकेला लावल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे मायबापाला पण समजून सांगतो की बाबा तुमची खरी संपत्ती आहे. लहानपणी जसं लेकरांचं ऐकलं तसं मोठ्यापणी सुद्धा ऐकून बघा. लगेच मी शाना तू शाना करू नका. कारण घराच्या बाहेर फार अवघड बाबी येतात, पण घरात जर सवगडपणा असेल, चांगलेपणा असेल, सगळं कुटुंब जर एकत्र असेल ना तर जगातल्या कसल्याही परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो. आणि घरात जर वादावाद असेल, 36 आकडे जर घरात झाले असेल ना तर बाहेर तुम्हाला उंदराला मांजराला सुद्धा घाबरावं लागेल. म्हणजे सुरुवात तुमच्यापासून करा घरातून. तुझं आहे तुझं पाशी. सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारी म्हणजे एक IAS ऑफिसर होतात, अनेक पदं तुम्ही भूषवलेली आहेत. तर वेळेचं व्यवस्थापन कसं करावं? कारण अनेक तरुणांना वेळ मॅनेजमेंट जमत नाही. तुम्ही कीर्तन सुद्धा IAS असताना म्हणजे पदावर असताना सुद्धा कीर्तन करत होतात. हे जे मॅनेजमेंट आहे वेळेचं ते तरुणांना कशा पद्धतीने सांगा? हे मी तुकोबारायकडनं शिकलं. क्षणक्षणाहाची करावा विचार, प्रत्येक क्षणाचा विचार कर. ज्ञानोबाराय म्हणाले रिकामा अर्ध घडी राहून का अर्धा क्षण सुद्धा. कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या सेकंदाकडे तुम्ही जेव्हा बघाल ना तर आयुष्यामध्ये तुम्ही कुठेच मागे पडणार नाही. रस्त्याने आपण तुम्ही आता मला भेटायला आलात, सिग्नल होते, सिग्नल सेकंदावर चालतात. 5 सेकंद शिल्लक राहिले, तुम्ही गाडी बाहेर काढा, फरकन सिट्टीवाचे 1000चा दंड लागतो. तुम्ही म्हणा ना साहेब 5 सेकंद होते ना 5 सेकंद. एका मिनिटावर गाडी सुटली काय आणि एका सेकंदावर सुटली गाडी, सुटली. एका मार्कावर नापास झालास काय, 10 मार्कावर नापास झाला काय, नापास. अगदी याप्रमाणे वेळेचं गणित करा. गेलेला क्षण आयुष्यामध्ये परत येत नाही. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये कधीही ईश्वर बदल करू शकत नाही. आजच्या तारखेला या वेळेला जेवढे मिनिटं झाले तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये, आजच्या तारखेचे हे एवढी मिनिटं परत नाहीत. म्हणजे नाहीत. पुढचा क्षण येईल, उद्याचा येईल, 2026 येईल, पण आजचा संपला. हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं ना कुठल्या क्षेत्रात तुम्ही मागे पडत नाही. करेक्ट. सर आता विषय निघाला वेळेचा, तर आजचा जो तरुण आहे तो डिप्रेशन मध्ये मोठ्या प्रमाणात जातोय. त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, मानसिक संतुलन मोठ्या प्रमाणात ढासळलेलं आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे. मोबाईल जे तुम्ही सोशल मीडिया बघताय, तर सोशल माध्यमांवर जे काही तुम्ही आता सध्या बघताय, तर यावर कंट्रोल करण्यासाठी किंवा डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी काय संतांचे विचार? माझा मुद्दा असा की तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताच का बरं? कारण तुम्ही ज्या वर्गात शिकताय ना त्या वर्गाला शिकवणारे शिक्षक सगळ्याला सारखे आहेत. अभ्यासक्रम तोच आहे, प्रश्नपत्रिका त्याच आहेत, तपासणारे तेच आहेत. मग तुमच्या 40 आणि 50 विद्यार्थ्यांपैकी एखादा मेरिटमध्ये येतो, एखादा पास होतो, त्याला नोकरी लागते. तुम्हाला का लागत नाही? तुम्हाला प्रश्नपत्रिका वेगळी होती का? अभ्यासक्रम वेगळा होता का? तुम्हाला शिकवणारा वेगळा होता? तुमची मानसिकता बिघडलेली आहे. तुम्हाला आयतं पाहिजे, सहज पाहिजे, अपेक्षा वाढून गेलेले आहेत, कष्ट न करता पाहिजे. असं कसं म्हणेल? करावं लागेल ना. केल्याने होत आहे ते आधी केलीची पाहिजे. जर तुम्हाला आता सांगितलं म्हणजे 46% माणूस मी समोर बसलेला महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून टॉपर येऊ शकतो, तर तुमची तर 90-100% मार्क आहेत. तुम्हाला काय नाही होऊ शकत? फक्त मानसिकता बिघडून गेली आहे. समाजातल्या आतल्या बाजूच्या परिस्थितीला नाव ठेवून चालत नाही. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या चाकू आहे कांदा कापण्यासाठी, आणि पोटात हाणून घेतला तर माणूस मरतो. हाणून घेता का तुम्ही? नाही घेत. लाईट तुमच्या घरामध्ये आहे, सगळ्यांच्या घरामध्ये आहे. त्याला जर करंट लागलं तर करंट लागतं. कोण लावतं घरामध्ये करंट? म्हणजे तुमच्या घरामध्ये विपरीत बाबी पण आहेत, अपघात करणारे पण आहेत, पण तुम्ही त्याच्यापासून जपून राहता. अगदी समाजामध्ये तसं जपून राहा ना. तंबाखू खायचे तुम्ही खा, दारू प्यायचे तुम्ही, आम्हाला नको करायचं त्या क्षेत्रात द्यायचं. तुम्ही ठरवून ठेवा ना. स्वतःचं मन जर तुमच्या नियंत्रणात असेल, स्वतःचं नियंत्रण जर तुमच्यावर असेल, काय करणारे जगातले लोक तुमच्या मागे लागलेत का हे खाणं प्या म्हणून बघतील. आम्ही नाही म्हटलं, संपला विषय. आता प्रशासनात होतो ना, कधी दारू पिली नाही, तंबाखू नाही, आयुष्यात कधी चहा पिला नाही. मला पण बऱ्याच ठिकाणी फोर्स झाला, घ्या ना साहेब, घ्या ना सर, घ्यावं लागतं रे विजय. मोठे अधिकारी पण म्हणे नाही साहेब मी घेत नाही, आणि छोड दो वो नाही घेत आहे. संपलं. तुम्हाला खेळून बघतील ना. आम्ही ठरवलं की पक्का आहे सगळं, म्हणून काही चिंता करण्याचं कारण नाही. मोबाईलमध्ये चांगलं पण आहे, वाईट पण आहे. तुम्ही काय बघायचं, कसं बघायचं बघा, आणि त्या पद्धतीने करत जर आपण पुढे गेलो, मायबापाकडे बघा, त्यांचं ओझं आपल्याकडे आहे, समाजाचं गुण आपल्यावर आहे, मायबापासाठी आनंदी राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही बघत नाही, आमच्या समोरचं बघत जातो. अरे पाठीमागे बघ ना, तुझ्या आशा लावून बसलेत ना, माझं लेकरू मोठं होऊ लागलं, माझी मुलगी मोठी होऊ लागले, आज उद्या काय तर ते तुम्हाला दिसतच नाही. तुमच्या डोळ्याला सगळं नको ते दिसत राहतं. पुढे पाठीमागे फिरून बघितलं की सोपं जातं. करेक्ट. सर आत्महत्या हा विषय खूप गंभीर आहे, याकडे कसं सांगा?
आत्महत्या हे शास्त्रामध्ये अध्यात्मामध्ये तर अतिशय मोठं पाप सांगितलंय. का ह्या मोले वेचून विष प्यावे घेऊन आत्महत्येशी निमून जायचे देणे. ज्ञानोबा काय म्हणतात, पैसे घेऊन दुरी घेतो, पैसे घेऊन विष घेतो मरतो, तुझ्यासारखा महामूर्ख कोणीच नाही. आत्महत्या हे महापाप आहे. हे काळाचा जर अधिकार आहे ना, तर दुसऱ्याच्या अधिकारात तुम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. 84 लक्ष योनी सांगितल्या जातात. विज्ञान युगामध्ये काही मान्य करा न करा, कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, गाय आहेत, त्यांनी काय करावं? तुम्हाला त्याचं जन्माला घातलं नाही. माणसाला आलात ना, मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचे नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सदैव बुद्धीनं वागणारा, त्याचं नाव आहे माणूस. मग तुम्हाला बुद्धी दिली ना देवाने, जगा ना. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. म्हणून चिडून आत्महत्येकडे जायचं नाही, रुसून आत्महत्येकडे जायचं नाही, रागवून जायचं नाही. का? कारण तुम्ही आठवण करून बघा, तुमच्या लहानपणी तुमच्या गावामध्ये जे 4 लोक श्रीमंत होते ना, आज ते 4 श्रीमंत आहेत का? नाही. त्यांचे लेकरबाळ श्रीमंत नाही, पण जे रोजगार करून खात होते आज गाड्या घोड्याने फिरतायत ते. म्हणजे कालाय तस्मै नमः. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. काळावर काळाची वाट बघा, प्रयत्न करीत राहा. आणि जर प्रयत्न करूनही जर यश नाही आलं तर आहे त्या परिस्थितीला स्वीकारा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. प्रयत्न करूनही जर बदल होत नसला त्याला स्वीकारा. आजची परिस्थिती 100% उद्या राहत नाही, काही ना काही बदल होत जातो. आणि त्याच्याकडे बघून आपण स्वीकारलं पाहिजे स्वतःच्या परिस्थितीला. बरोबर. सर, अनेक म्हणजे ग्रामीण भागातला अनेक शेतकरी तरुण आहे जो तुमच्या सारख्यांकडे IAS ऑफिसर बनण्यासाठी प्रयत्न करतोय, खूप धडपड करतोय, परंतु एक अधिकारी बनण्यासाठी त्यांच्याकडे काय गुण पाहिजे आणि त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे, यासाठी तरुणांना काय मार्गदर्शन करा? आता तुमचा अगोदरचा प्रश्न अर्धवट राहिलेला आहे माझ्याकडनं. तुम्ही आत्महत्येचा प्रश्न केला ना, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज 2-4 आपण पेपरमध्ये वाचतो. आता माझा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या शेतकरी महिलांना आत्महत्या केल्या? काही नाही करत ना. म्हणजे तुम्ही पुरुषाला की तुम्हाला वाटतं सगळी जबाबदारी तुमच्यावर. अरे तू मेलून गेल्यानंतर तुझी बायकोची बिचारी विधवा राहते ना मागं, ती लेकरं सांभाळते, घर सांभाळते, शेत सांभाळते, विचार का नाही करतो? लगेच देह सोडून मरायला निघून झाले असतात लोक. पण तुम्ही मरता पण दुसऱ्याचं किती अवघड होऊन जातं. त्याचा विचार करा ना. म्हणजे स्त्री असून सुद्धा एवढी स्वतःला सांभाळते. आत्महत्या हा पर्यायच नाही, कुठल्या समस्येवरचा पर्याय नाही. तुम्हाला जगलं पाहिजे. आता मुलांच्या बाबतीमध्ये सांगायचं, मुलांचा ताण पण मायबापाला असतो. आणि बाबांनो, तरुण पिढीला मी सांगेन, ह्या जगामध्ये काही अवघड नाही. नव्हे असे काही नाही अवघड, नाही काही वाढतो चोरी. जगामध्ये अवघड असं काहीच नाही. जोपर्यंत तू निश्चय करत नाहीस तोपर्यंतच अवघड आहे. काय तुझ्यासमोर रद्दी पेपर जरी पडला ना, पाणीपुरी जर खातोस ना, खा, माझं म्हणणं नाही. पण ते पाणीपुरी खात असताना जो पेपर तुझ्या हाताखाली आला, 2 वर्षाखाली जरी असेल ना, त्यावरची बातमी वाच, 1 मार्काचा अभ्यास तयार होतो. बरोबर. बसमधून चाला शिकडे तिकडे शहरात शिकायला येतोस ना, एखाद्या म्हाताऱ्या शेतकऱ्याच्या बाजूला जाऊन बस. बाबा विचार, बाबा शेत किती एकर आहे तुम्हाला, काय पेरलं? ते म्हणजे मका पेरल्या, कोणत्या पेरल्या, कापूस पेरला, कोणत्या जातीचा पेरला, कोणता रोग पडतो, कोणतं औषध मारता, 4 प्रश्न पाठ होतात ना. करीतच नाही. कानात मोबाईल घालतं, हालतं, गाडी हालते, हे हालतं, ह्याचं नसीब हालत राहतं. का तुम्हाला घेताच येत नाही? कुठूनही घ्या ना अभ्यासक्रमाला. का नाही घेतात? तुम्हाला 200-400 पुस्तकं पाण्याच्या बाहेरचा पडतो का अभ्यासक्रम? तुम्हाला पुस्तकं लिहायची आहेत का? लिहून ठेवलेली वाचायची. 400 पानाची पुस्तकं 365 दिवसामध्ये वाचा. 1 ते 1.25 पान रोज फक्त पाठ करा. झाले तुम्ही कलेक्टर IAS. का नाही होत? वाचायचेच नाही. परीक्षा आली की अवघड जातं. परीक्षा पुन्हा पुढे वाचू. कशाला वाचू? 400 पानं किंवा 700 पानं जे काय असेल, 1-2 पानं रोज पाठ कर. वर्षभरामध्ये सगळं पुस्तक पाठ कर. काय अवघड आहे? करीतच नाही ते. सर, खरं तर ही खूप मोठी तुम्ही डायरेक्ट जे आहे वास्तव त्यावरच घात घातला. परंतु असं असतानाही अनेक पोरं म्हणजे आयुष्य पणाला लावतात की जे 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, ठीक आहे, अटेम्प्ट तुमचा 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, परंतु ते आयुष्य म्हणजे 40-40 वर्षापर्यंत अभ्यास करतायत. अशा पोरांना काय? या पोरांना माझं सांगणं आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळल्याबरोबर किमान 3 ते 4 तास कुठलंही काम करा. भाजीपाला विका, भंगार घ्या, पेपर विका. तुमच्या पायावर उभा म्हणजे जगण्याची भीती वाटणार नाही. कारण तुम्ही 40 वर्षाचे होता, 45 वर्ष होता, म्हातारून घरला येतात, तुम्हाला पोरगी देते, तुमचं लग्न होत नाही. त्या मायबापाने काय करावं? तुमच्याकडे लेकरू झालं अपेक्षा बघितलं ना, म्हातापणाचा आधार आहे आमचा म्हणून. मायबापाने कुणाला तोंड दाखवा? काय करावं? म्हणजे माझी विनंती तुम्हाला ही असणार आहे, जसं मी ट्युशन घेतले, बेगमपुऱ्यामध्ये ट्युशन घेतले, अनेक वृत्तपत्रामध्ये काम करत गेलो, माझ्या पायावर शिकलो. माझ्या बापाला मी जोडच वाटलं नाही आणि मला जगण्याची भीती वाटली नाही. नापास झालं तर झालं, मी माझा धंदा करतो, मी जगू शकतो असं मला वाटत होतं. आणि नोकरी नसताना माझं लग्न झालं, मला 2 लेकरं झाली तरी मला जगण्याची भीती वाटली नाही. आणि त्याच्यानंतर मी डेप्युटी कलेक्टर झालो. म्हणून माझी मुलांना, तरुणांना विनंती आहे, काही करा, ट्युशन घ्या, 5-10 मिनिटं, 5 ते किमान 4-5 तास त्याच्यामध्ये कामामध्ये घाला. जगण्याची भीती वाटणार नाही. तुमच्या पायावर उभं राहा, लग्न करा. लग्न हा सुद्धा स्पर्धा परीक्षेतला किंवा परीक्षेतला अडथळा नाही. मला 2 लेकर, माझ्याबरोबर बरेच मित्र आहेत, त्यांना लेकरबाळ झाल्यानंतर नोकऱ्या लागल्या. फक्त मानसिकता पक्की राहावी. बाकीच्या जगामध्ये घुसू नका. जेवला का रे शाम्यान, खाल्ला का रे, दिसलाच नाही म्हणायचं. चहा पाहिजे तो मला की घंटाभर चहा प्यायला जायचं, त्याच्याकडे 1 तास त्याच्याकडे घाला, फुकट मिळतो म्हणून 20 रुपयाचे भजी खाऊ घालतो म्हणायचं, अर्धा तास घालायचं. ही येडे चाळी सोडून द्या. कारण त्या वेळेमध्ये 20 मिनिटांमध्ये 25 मिनिटांमध्ये प्रचंड अभ्यास होऊ शकतो. बरोबर. खरं तर हे वास्तव आजच्या तरुणांनी समजलं पाहिजे. तुम्ही पत्रकारिता, आज तुम्हाला मी कालची बातमी होती पेपरला, लोकमतच्या,
की मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठामध्ये पत्रकारितेचे एकही ऍडमिशन झालेले नाही, म्हणजे 0 ऍडमिशन आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही तीच परिस्थिती आहे. धुळ्याला पण एक पण ऍडमिशन झाले नाही. तर तुम्ही सुद्धा पत्रकारितेचा अनुभव घेतलेला आहे आणि पत्रकार म्हणून या परिस्थितीमध्ये तुम्ही काय संदेश द्याल? कारण आता पत्रकारिता खूप बदललेली आहे. मी तर असं म्हणेन ना, पत्रकारालाच ऍडमिशन घ्या. काय घ्या? कारण तिथं प्रचंड व्यासंग होतो, अभ्यास फार मोठा होतो वेगळ्या क्षेत्रातला. रोज फुकट पेपर वाचायला मिळतात त्या तुमच्या जर्नलिझमला गेल्यानंतर, आणि स्पर्धा परीक्षेचा कळत न कळत अभ्यास होऊन जातो. समाजातलं ज्ञान तुम्हाला कळतं, समाजातल्या समस्या कळतात, त्याच्यावरचे उपाय करतात, शासनाच्या योजना येतात, काय चाललंय आपल्या देशामध्ये, अर्थकारण काय चाललंय, राजकारण काय चाललंय, समाजकारण काय चाललंय, हे सगळं शिकत असताना तुमच्याकडून अभ्यास होऊन जातो. आणि स्पर्धा परीक्षा जर करायची असेल ना, तर प्राधान्य पत्रकारिताच करा असं मी म्हणेन. आणि तुमचा पत्रकारितेचा काय अनुभव राहिला सर? मला त्याचा इतका मोठा फायदा झाला पत्रकारितेचा, कारण मला पेपर वाचायला मिळाले, लिखाण करण्यामुळे 2 शब्दाचे 200 करू शकलो, 200 शब्दाचे 2 शब्द करू शकलो. आणि ते परीक्षेमध्ये मला व्यापक स्वरूपात लिहा, प्रदीर्घ लिहा, कमी लिहा, मोठं लिहा, हे सहज मी करू शकलो. हे केवळ पत्रकारितेमुळे मी डिप्टी कलेक्टर झालो. बरोबर सर. खरं तर ज्ञानदास म्हणजे माऊलींवर तुमची अचानक प्रचंड कृपा आहे. ज्ञानेश्वरी अख्खी म्हणजे मुखोद्गत तुम्हाला पाठ आहे. तर काय सांगाल जाता तरुणांना ज्ञानेश्वरीबद्दल आणि तुमच्या कीर्तनाबद्दल? मी नाही सांगणार ज्ञानेश्वरीबद्दल, पण संतांनी सांगितलेलं सांगतो. नाथ महाराजांनी प्रचंड लिखाण केलं, पण काय म्हणाले? भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. जनाबाईचं लिखाण साक्षात भगवंतांनी केलं. जगात जनाबाई काय म्हणाले? माझ्या अभंग वाच नाही म्हणाले, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्या चोखोबारायांच्या घरामध्ये भगवंतांनी दहीभात खाल्ला, चोखोबाराच्या गालावर मारलं तर पांडुरंगाचा गाल फुगला. त्या चोखोबारायांनी सांगितलं, काय सांगितलं? चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात जीव होती. नामदेव महाराज जे साक्षात भगवंताच्या ताटात जेवायचे, भगवंत त्यांच्या ताटात जेवायचे, एवढे मोठा अधिकार असणार नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. तुकोबाराय म्हणाले, काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविली. अरे बापा, काय ज्ञानेश्वरीमध्ये नाही. थोडक्यामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे, केवळ ओवी नव्हे, श्लोक नव्हे, शब्द नव्हे, त्यातले एक एक अक्षर, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनते हे शस्त्र, आत्मा अवतरते मंत्राक्षरे ये. ज्ञानेश्वरीतले एक एक अक्षर, गीतेतले एक एक अक्षर, ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जाऊ एकसरे, अविद्येचे अंधारे जावची लागे, ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला चितकळे का उजळली. श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीतले एक एक अक्षर काय आहे? ब्रह्मरस आहे, ब्रह्मांड आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हा ब्रह्मरस ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ब्रह्मरस हा घ्यावा, मुलांनी वाचावा. त्याच्यामुळे काय होईल? त्यांची बुद्धी प्रगल्भ होईल, समाजाचं ज्ञान त्यांना कळेल, जीवन जगण्याचं ज्ञान कळेल, जीवनाचं महत्व कळेल, वेळेचं महत्व कळेल. आणि कळत नकळत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर चुकीच्या गोष्टी करा वाटत नाहीत, पाप वाटतं ते. आणि पाप माना तुम्ही, एखाद्या वाईट गोष्टीला तुम्ही समाजात वाईट म्हणा की चांगलं म्हणा, त्याला मला काही म्हणायचं नाही, पण वाईट गोष्टीला जर पाप आहे हे जर आपण समजून घेऊ लागलो ना, तर माणसाच्या हातून ते घडत नाही, त्या मार्गावर तो जात नाही. म्हणजे थोडक्यामध्ये स्थिर राहतो, फालतू वेळ जात नाही, व्यर्थ खर्च होत नाही, आणि त्याच्यामुळे स्थिरता लाभली की अभ्यास होऊन जातो. बरोबर. म्हणजे आजच्या तरुणांनी पण ज्ञानेश्वरी वाचणं खूप गरजेचं आहे. वाचली पाहिजे. निश्चितच. खरंच खूप मोठा विषय आहे, आणि महाराजांचा असेल किंवा जे आपले अधिकारी आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. एवढ्या कमी वेळामध्ये एवढी सर्व चर्चा घडणं शक्य नव्हतं, परंतु माऊलींनी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्याला कोणाला अधिकारी बनायचं आहे, कीर्तन सेवेत यायचं आहे, किंवा जे समाजसेवा करायची आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल या आजच्या मुलाखतीमधनं सरांकडनं आपल्याला शिकायला मिळालं आहे. आजच्या तरुणांनी एक जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर बनण्यासाठी जे तुम्ही स्वप्न बघताय, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांनी काय काळजी घ्यावी याचंही उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर अशाच आपण मार्गदर्शन आणि कीर्तन असलेले फड सरांकडनं मार्गदर्शन घेत राहू, आणि निश्चितच पुढच्या वेळेस चांगला विषय घेऊन आपण त्यांच्याकडे येऊया. जय हरी माऊली.